प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर रागातच मिहिरला विचारत असतो की ती मुलगी कधीपासून फसवत आहे तुला. त्यावर मिहिर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की दादूस, ती मुलगी मला फसवत नाहीये रे, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, ती माझ्यावर जीवापाड प्रेम करते. मात्र सागर मिहिरचं काही ऐकून घेतच नाही. तर मिहिर त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की तिला माझ्या फॅमिलीबद्दल काही माहिती नव्हतं आणि मला सुद्धा तिच्या फॅमिलीबद्दल काहीच माहिती नव्हतं. इनफॅक्ट आमच्या दोघांमध्ये हा विषय कधी निघालाच नाही आणि असं सुद्धा नाही आहे की आम्ही मुद्दाम तुमच्यापासून ही गोष्ट लपवली. तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मात्र सागर मिहिरचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार होतच नाही. तो म्हणतो की मिहिर, मी तुझ्यापेक्षा जास्त जग बघितलं आहे. त्यावर मिहिर म्हणतो, पण जर माझं जग मिहिका असेल तर? आणि मिहिरचं हे उत्तर ऐकून सागर रागातच त्याच्याकडे बघतो. तर मिहिर इंद्राला म्हणतो की मावशी, तू तरी दादूसला समजावून अगं. तर दुसरीकडे माधवी वैतागूनच मिहिकाला म्हणत असते की एवढ्या मोठ्या जगामध्ये तुला तोच मुलगा भेटला का? अगं, त्याची फॅमिली कोण आहे हे कळल्यानंतर मी तुझं आणि त्या मुलाचं लग्न नाही लावून देणार. आणि ते ऐकून मिहिकाला धक्का बसतो. ती माधवीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र माधवी सुद्धा काही ऐकून घेत नाही. मुक्ता आणि मयुरेश माधवीला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र माधवी म्हणते की ते समोरचे लोक कसे आहेत माहिती आहे ना आपल्याला, आणि त्यांच्या घरात आपली मुलगी मी कधीच देणार नाही. त्यावर मिहिका तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. ती म्हणते, अगं पण मिहिर तसा नाही आहे, तुला त्याच्याशी काय प्रॉब्लेम आहे? मात्र माधवी काही ऐकून घ्यायला तयारच होत नाही. त्यामुळे पुरू डोक्यालाच हात लावतो. तर दुसरीकडे इंद्रासुद्धा सागरला म्हणत असते की आता पुढे काय करायचं हे तूच बघ. तर मिहिरसुद्धा पुन्हा एकदा सागरला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र सागर काही ऐकून घ्यायला तयारच होत नाही. तर इंद्रासुद्धा मिहिरला सांगते की त्या 101 वालीनं आणि तिच्या मुलीनं आधी माझ्या सागरला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. आधी त्यांनी आमच्या घरात कुत्रं सोडलं, नंतर सईसोबत जवळीक वाढवली, मग तिच्या मार्फत माझ्या सागरजवळ जाण्याचा प्रयत्न केला. ते शक्य झालं नाही तर त्या 101 वालीने माझ्या सागरच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना सांगितलं की तो माझा जावई आहे. मात्र जेव्हा आम्ही त्यांची ही चोरी पकडली तेव्हा त्यांचं तोंड एवढूसं झालं. सागर त्यांच्या जाळ्यात अडकला नाही, म्हणून तिने तिच्या बहिणीला पाठवलं तुला जाळ्यात अडकवण्यासाठी. त्यावर मिहिर इंद्राला समजवण्याचा प्रयत्न करतो की मावशी, असं काही नाहीये. मात्र ती सुद्धा काही ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे मुक्ता माधवीला सांगत असते की तू एकदा मिहिकाचं म्हणणं ऐकून घे. मात्र माधवी म्हणते की तुम्ही मला समजवण्याचा कितीही प्रयत्न करा, मात्र मी कन्व्हिन्स होणार नाहीये. त्यावर मिहिका म्हणते, अगं मावशी, पण प्रॉब्लेम काय आहे? मिहिर माझ्यावर खरंच खूप प्रेम करतो, तो चांगली नोकरी करतो, मी सुद्धा लवकरच एक नोकरी शोधेल, आम्ही दोघे जण चांगला संसार करू, आठवड्यातून एकदा शॉपिंग करू, वर्षातून एकदा फॉरेन ट्रिप करू, आनंदामध्ये राहू, अजून काय हवं आहे संसाराला? आणि त्यावर माधवी वैतागून म्हणते की हे सारखं काय चाललंय तुझं? अजून काय हवं आहे, अजून काय हवं आहे? अगं, संसार फक्त ट्रिप करून आणि शॉपिंग करून होत नाही, खूप गोष्टी हव्या असतात. त्यावर मिहिका तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण माधवी काहीच ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे सागर मिहिरला म्हणत असतो की आता मी तुला जे प्रश्न विचारेल त्यांची तू अगदी खरी खरी उत्तरं दे. आणि मग तो मिहिरला विचारतो की कधीपासून ओळखत आहेस तू त्या मुलीला? त्यावर मिहिर सांगतो 3 वर्षांपासून. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मिहिर सगळ्यांना सांगतो की लॉकडाऊनच्या आधी आपली पुण्यामध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती आणि त्याच वेळी एका पाणीपुरीच्या स्टॉलवर मी तिला पहिल्यांदा भेटलो. तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून मी तिचे पैसे भरले आणि त्यानंतर आम्ही अजून एका दुकानामध्ये गेलो, मात्र तिथे सुद्धा आम्हाला सुट्टे पैसे भेटले नाहीत. आणि असं करत करत आम्ही दिवसभर एकत्र होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पैसे परत करण्यासाठी आली सुद्धा होती, मात्र आपली मीटिंग असल्यामुळे मी तिला भेटू शकलो नाही. त्यानंतर आम्ही मेसेजवर, कॉलवर बोलायला सुरुवात केली. जेव्हा आपण मुंबईमध्ये शिफ्ट झालो तेव्हा मी तिला ही गोष्ट सांगितली. तेव्हा ती म्हणाली की मी सुद्धा लवकरच मुंबईमध्ये शिफ्ट होईल. आणि तेव्हा तिने मला सांगितलं होतं की ती तिच्या मावशीकडे राहणार आहे. मात्र तिची मावशी म्हणजे तुमच्या शेजारची बाई आहे हे मला आत्ता समजलं. आम्हाला खरंच याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि मिहिरची ही सगळी स्टोरी ऐकून सागर म्हणतो की अरे, तू तर त्या मुलीला व्यवस्थितपणे ओळखतही नाहीये,
फक्त एकदा भेटला आहात तुम्ही आणि तू लगेच लग्नाचा निर्णय घेतला का? त्यावर मिहीर म्हणतो की दादूस, ती मुलगी खरंच खूप चांगली आहे रे, माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. त्यावर इंद्रा म्हणते, अरे मग दुसऱ्या मुलीवर प्रेम कर ना तू, तिला सोडून दे. आणि ते ऐकून बापू इंद्राला म्हणतात की अगं, प्रेम म्हणजे काही खायची गोष्ट आहे का? तिला सोडून देन दुसरीवर प्रेम कर म्हणजे प्रेम तर आंधळं असतं ना. आणि त्यावर सागर सुद्धा म्हणतो की हो, प्रेम खरंच आंधळं असतं. आणि त्यानंतर त्याला सावनीसोबतचे काही क्षण आठवतात आणि तो पुन्हा मिहीरला समजवण्याचा, त्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो. मात्र मिहीर म्हणतो की दादू, तू तरी मूव्ह ऑन झाला आहेस का रे अजून? आणि त्याचा हा प्रश्न ऐकून सागरला पुन्हा एकदा सावनीसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात आणि तो काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे माधवी खूप वैतागलेली असते. मिहिका, मुक्ता, मयुरेश, पुरू तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ती काही ऐकून घेत नाही. ती मिहिकाला म्हणते की तुझी आई सुद्धा माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, काही झालं तरी आम्ही तुला त्या घरात पाठवणार नाही. आणि त्यामुळे मिहिका सुद्धा खूप वैतागते. ती माधवीला जमेल तेवढं समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु माधवी काहीच ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे मिहीर पटकन सागरला म्हणून जातो की तू तरी अजून सावनीला. मात्र त्यावर सागर मोठ्याने ओरडतो. त्यामुळे मग मिहीर खाली मान घालतो. तो सागरला म्हणतो की दादूस, तुला एका बाईने फसवलं म्हणून तू सगळ्यांचीच लग्न मोडत निघाला आहे. मात्र त्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात येते आणि तो सागरची माफी मागतो. तर सागर त्याला म्हणतो की अरे, मी सुद्धा तुझ्यासारखाच होतो, प्रामाणिक, भोळा भाबडा. मात्र बघितलं ना, त्या बाईने माझी काय अवस्था करून ठेवली आहे. त्यावर मिहीर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की दादूस, तू आधी किती वेगळा होता, हसायचा, सगळ्यांवर प्रेम करायचा, विश्वास ठेवायचा, मात्र आता तू खूप बदलून गेला आहे. तर दुसरीकडे मुक्ता माधवीला सांगत असते की आपल्यामध्ये आणि आपल्या शेजारच्यांमध्ये कितीही वादविवाद असले तरी त्याचा परिणाम मिहिका आणि मिहीरच्या रिलेशनवर होता कामा नये. आपण त्यांच्यासोबत एकदा बोलायला हवं, बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा. मात्र माधवी या गोष्टीसाठी तयार होतच नाही. मात्र मुक्ता मिहिकाला सांगते की तू मिहीरला कॉल कर, मी त्याच्यासोबत बोलते. त्यामुळे माधवी खूप चिडते. तर दुसरीकडे सागर सुद्धा मिहीरला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर मिहीर म्हणतो की जर तुम्ही लग्नाला नकार दिला तर मी हे लग्न नाही करणार, पण प्लीज तुम्ही लग्नाला नकार देऊ नका, माझं खरंच मिहिकावर खूप प्रेम आहे. आणि त्याच वेळी त्याला मिहिकाचा कॉल येतो. मात्र इंद्रा त्याला सांगते की तू कॉल रिसीव करायचा नाही. लकी विचारतो मग मी रिसीव करू का? मात्र इंद्रा म्हणते नाही, तिच्यासोबत आता मीच बोलते. तर दुसरीकडून मुक्ता बोलत असते आणि तिचा आवाज ऐकून इंद्रा अजून चिडते. ती मुक्ताचं काही म्हणणं ऐकूनच घेत नाही आणि तिला खूप सुनावते. आणि ते ऐकून सागर तिच्याकडून फोन घेतो आणि मग तो स्वतः मुक्तासोबत बोलायला सुरुवात करतो. मुक्ता त्याला सांगते की आपल्यामध्ये जे वाद आहेत त्यांचा परिणाम यांच्या रिलेशनवर होता कामा नये आणि यांचं वय बघता रागाच्या भरात ते चुकीचा निर्णय सुद्धा घेऊ शकतात. त्यामुळे आपण शांतपणे बसून बोलू आणि ही गोष्ट तुमच्या किंवा माझ्या घरी होणं शक्य नाही. त्यामुळे आपण आपल्या सोसायटीच्या गल्लीमध्ये एक कॅफे आहे, त्या कॅफेत भेटू. आणि त्यासाठी सागरही तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ता पावसामध्ये बाहेरच अडकलेले असतात. मुक्ता खूप भिजलेली असते, त्यामुळे सागर तिला स्वतःचं जॅकेट देतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.